नमस्कार. आज 24 डिसेंबर 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. श्याम बेनेगल कालवश, समांतर सिनेमा लोकप्रिय करणारा दिग्दर्शक हरपला. यांचे अतिशय लोकप्रिय काही दिग्दर्शने आपल्याला पाहायची आहेत. पहा, राज्यसेवा किंवा सरळ सेवा परीक्षांना विचारले जाऊ शकतात. तर त्यांनी पहा, मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन, बांगलादेशाचे राष्ट्रपुरुष शेख मुजीबुर रहमान यांचा तो जीवनपट त्यांनी बनवलेला होता. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल, डिस्कवरी ऑफ इंडिया हे जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक, त्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवण्यात आलेली होती, भारत एक खोज नावाची. ओके, जे की आपल्या DD नॅशनलवरती पूर्वी सिरियल यायचं ते. तर अगदीच पहा, यूट्यूबवरती पण शक्य झालं तर नक्की तुम्ही पाहून घ्या. भारत एक खोज. ओके, ती डॉक्युमेंटरी किंवा ती जी सिरीज आहे ना, ते श्याम बेनेगल यांनीच बनवलेली होती. ओके, त्यामुळे अगदीच हे दोन सिरीज त्यांचे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी, बांगलादेशचा भारताला राजनैतिक संदेश, तणावात भर पडण्याची शक्यता. आता याच न्यूजला तुम्ही इंडियन एक्सप्रेसमध्ये पाहू शकता. एकच मिनिट द्या, इथे पूर्ण ॲडव्हर्टाईज आहे पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये. हां, तर पहिलीच बातमी आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये पण. तर अगदी पहा, आपल्या भारत आणि बांगलादेश या दोघांमध्ये ना एक ट्रिटी आहे. ओके, एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी ऑलरेडी आपण करून ठेवलेली आहे. एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी म्हणजेच काय, जर पहा एखादा कैदी असेल, आता हा आपला प्यारा भारत व इथं आहे बांगलादेश. ओके, बांगलादेशामध्ये एखादा जर कैदी लपून बसलेला असेल तर आपण काय करू शकतो, बांगलादेश सरकारला सांगू शकतो की बा त्या व्यक्तीला आमच्याकडे प्रत्यार्पण करा. व अगदी तशाच पद्धतीने पहा, बांगलादेश पण इंडियाला सांगू शकतो की सर, तुमच्या देशामध्ये आमचा एक व्यक्ती लपलेला आहे, त्याला प्लीज तुम्ही आमच्याकडे पाठवा, कारण तो आरोपी आमच्याकडे आहे. यामुळे अगदी पहा, देवाणघेवाण कैद्यांची होऊ शकते. याला म्हणतात एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी. मग आता पहा, जर भारताने शेख हसीना यांना जर वापस पाठवल्यानंतर पहा, सध्याचं सरकार कशा पद्धतीने अगदीच रॅडिकलाइज झाल्यासारखं आहे. बरोबर, तुम्हाला माहिती आहे हिंदूंवरती तिथे अत्याचार वगैरे होत आहेत. मग अगदीच पहा, तिथलं सरकार सध्याला स्टेबल नाही आहे. व त्या स्टेबल नसलेल्या सरकारकडे जर आपण शेख हसीना यांना जर प्रत्यार्पणाचं जर केलं तर काय होऊ शकतं पहा, परत एकदा दंगे तिथं भडकले जाऊ शकतात. कारण पहा, आता शेख हसीना यांचे काही फॉलोअर्स असतील, बरोबर आहे, आणि एकीकडे प्रोफेसर मोहम्मद युनूस यांचे काही फॉलोअर्स आहेत. मग या दोघांमध्ये जर क्लेश झाला तिथे, तर काय पहा, परत एकदा बांगलादेश जळू शकतं. त्यामुळे अगदीच आता सध्याला भारताची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर जे एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी झालेली आहे किंवा जे प्रत्यार्पणाची संधी आपण जे आत्ता म्हटलं मी, तर त्या प्रत्यार्पणाच्या मोहरवरती आपण त्याची जी टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, एक्स्ट्रॅडिशन ट्रिटीच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये आपण काय म्हटलं आहे पहा, पॉलिटिकल नेचरचे जे कैदी असतील, म्हणजे राजकीय स्वरूपाचे जे कैदी असतील ना, त्यांच्यावरती विचार केला जाऊ शकेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. व भारत सरकारला जर वाटलं ना की आम्हाला शेख हसीना यांना बांगलादेशला पाठवायचं नाही, तर अगदीच पहा, ते तशा पद्धतीने ठाम राहू शकतात. व जी ट्रिटी झालेली आहे आपली याच्यापूर्वी, तर त्यामध्ये पण हे लिहिलेलं आहे. त्यामुळे अगदीच आता भारत सरकारची भूमिका यामध्ये नक्कीच निर्णायक असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, आता शेख हसीनाला जर आपण बांगलादेशमध्ये पाठवलं नाही तर काय होणार आहे, तर बांगलादेशचे सरकारला सध्याला काळजीवाहू सरकार आहे ना, ते नक्कीच भारतावरती आणखीन चिडेल की तुम्ही कोणाचा बचाव करत आहात, शेख हसीना यांचा बचाव करत आहात. व त्यानंतर शेख हसीनांच्या विरोधात एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी किंवा अगदीच त्यांना वापस बोलवण्याचं का गरज पडली त्यांना, तर अगदी पहा, प्रोफेसर मोहम्मद युनूस, आता तुम्ही पान 2 वरती जर जाऊन पाहिलात ना, तर त्यांनी काय म्हटलंय की शेख हसीना भारतामध्ये राहून आमच्या सरकारवरती टीकास्त्र करत आहेत, या कारणाने आम्ही त्यांना प्रत्यार्पण करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. एकच मिनिट द्या, हे पहा, इथे या कॉलममध्ये त्यांनी संपूर्ण दिलेलं आहे. ओके, हिंदूंवरती जे अत्याचार चालू झालेले आहेत, मग त्याबद्दल शेख हसीना यांनी भारतामध्ये राहून तशा पद्धतीने कमेंट केली. बरोबर, कमेंट केल्यानंतर लगेच प्रोफेसर मोहम्मद युनूस यांना थोडासा गुस्सा आलेला आहे. त्यामुळे त्यांनी म्हणत आहेत की लवकरात लवकर तुम्ही भारत सरकारने शेख हसीना यांना आपल्या देशामध्ये पाठवावं किंवा बांगलादेशमध्ये त्यांना पाठवावं असं त्यांची इच्छा आहे. मग आता अगदीच मी म्हटलं ना की जर बांगलादेशकडे जर आपण शेख हसीना यांना जर दिलं, तर अगदीच पहा, तिथे परत एकदा म्हणजे इश्यू उठण्याचे किंवा अगदीच बांगलादेश परत एकदा जळण्याचे चान्सेस आपल्याला जास्त दिसत आहेत. व आपण जी ट्रिटी केलेली आहे एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी, त्या ट्रिटीनुसार जे पॉलिटिकल व्यक्ती आहेत ना, त्यांना आपण देवाणघेवाण करण्यापासून रोखवू देखील शकतो. ओके, त्यामुळे पाहूयात आता अगदीच जर तुम्ही दलाई लामा यांचं उदाहरण जर दिलं, तर आपण दलाई लामांना आपल्या भारत देशामध्ये स्थान दिलेलं आहे. त्यामुळे अगदीच 1962चं युद्ध, ओके, जर ते जर इश्यू पाहिला ना, तर ते त्या कारणामुळेच होतं. नाहीतर त्याच्यापूर्वी 1956ला आपले जवाहरलाल नेहरू आणि चायना, ओके, हे दोघं हिंदी चीनी भाई भाई अशा पद्धतीचे नारे देत. परंतु 1959ला ज्यावेळेस दलाई लामा यांना आपण आश्रय दिलं, तेव्हापासून भारत आणि चायनाचे संबंध थोडेसे
रॅडिकलाइज झालेले आपलं बेसिकली पाहता येत आहेत. ओके, त्यामुळे अगदीच भारत हा शांतता प्रिय देश आहे. त्यामुळे अगदीच पाहूयात आता बांगलादेशबद्दलचा काय तिथे डिसिजन वगैरे घेण्यात येईल. ओके, आता सध्याला तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने काही त्याबद्दल कमेंट वगैरे केलेली नाही आहे. ओके, त्यामुळे आपण स्किप करूयात न्यूजला. त्याच्यानंतर पुढे चला, नो डिटेन्शन पॉलिसी एंड्स फॉर क्लास 5 and 8 इन सेंट्रल स्कूल्स. त्याच्यानंतर पुढे चला, क्राईम इन्स्टन्सेस ऑन द राईज, मुंबईज सायबर डिपार्टमेंट विदाउट DCP फॉर 18 मंथ. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की 1200 करोड रुपयाचं सायबर फ्रॉड झालेला आहे मुंबईमध्ये लास्ट 11 महिन्यामध्ये. बरोबर, मग एवढे सायबर फ्रॉड आपल्याला का वाढलेले वगैरे दिसले, तर अगदीच पहा DCPs तिथं कार्यरत नाही आहेत. ओके, म्हणजे ब्युटी पहा आपल्याकडे अगदीच जिथे जास्त सायबर क्राईम झालेले आहेत ना, तिथे ॲक्शन घेण्यासाठी कोणी तयारच नाही आहे, किंवा DCP त्या डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्याचीच भरती नाही आहे. मग अगदी आता याच्या पुढे आपण काही बोलू शकत नाही. मग अगदीच पहा याच्याबद्दल पेज 6 मध्ये अगदीच थोडेसे हे देण्यात आले आहेत, सोल्युशन देण्यात आलेले आहेत. व जे सोल्युशन आपल्याला माहिती आहेत की कर्मचारी भरती करा, वेळेवर तिथं पदोन्नती वगैरे द्या. ओके, जे आहे ते आहे ना. त्यानंतर अगदी सायबर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला कोणाला जास्त व्यक्तींना इंटरेस्ट वगैरे नसतं. का इंटरेस्ट नसतं पहा, जर आता पोलीस भरती जर तुम्ही पूर्वीची पाहिली, आता सध्याला कार्यरत असणारे पोलीस वगैरे आहेत आता, किंवा DCP. ओके, जे सिनियर अधिकारी असतात नाही ते, किंवा जे असतात महाराष्ट्र राज्य सरकारचे, म्हणजे 1990च्या काळामध्ये जर एखादा व्यक्ती पोलीस झालेला असेल तर त्याला आता तशा पद्धतीने DCP पदावर वगैरे म्हणजे थोडंसं प्रमोशन वगैरे होऊन पुढे जातो. बरोबर आहे. मग पहा त्या व्यक्तीला आता कम्प्युटर शिक, किंवा तू आता तशा पद्धतीने सायबर क्राईम वगैरे हाताळ म्हटल्यानंतर तो हाताळू शकेल का, तर बिलकुल हाताळणार नाही. त्यामुळे कर्मचारी यामध्ये येण्यासाठी थोडंसं नाखुश असतात किंवा नाराज असतात. ओके, हेच तर कारणं आहेत. जे माहितीचा अधिकार कार्यालय आहे, त्यानंतर जे सायबर क्राईम पोर्टल आहे किंवा सायबर क्राईम जे डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं संख्याबळ वगैरे तिथे योग्य पद्धतीने आपल्याला मिळत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पहा, आता कर्मचारी भरती करूयात आपण, पण IT सेक्टर सोडून कोणी इथं व्यक्ती वगैरे येतील का? कारण IT सेक्टर जे चांगल्या पद्धतीचं टॅलेंट आहे ना, ते IT सेक्टरकडे जातं, कारण त्यांना तिथं चांगल्या पद्धतीचं पॅकेज आहे. मग महाराष्ट्र राज्यातील जे पोलीस आहेत तिथे येतील का इंजिनियर वगैरे तशा पद्धतीने सायबर क्राईम डिपार्टमेंटला? तर मिळणार नाहीत ना. मग हीच आपल्याकडे बेसिकली चॅलेंजेस आहेत. ओके, जे चॅलेंजेस तुम्हाला माहिती आहेत ना, तेच संपूर्ण इथं तुम्ही नक्कीच लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, पॅरलल सिनेमा आपण हे पाहिलंच. त्यानंतर परत एकदा आपण कुठे जाऊयात, लोकसत्ताकडे जाऊयात. ही न्यूज आपण पाहिली. त्यानंतर कोंडी झालेले भुजबळ फडणवीसांच्या भेटीला. आता काही विद्यार्थ्यांचं मला सजेशन आलेलं होतं पहा, म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तसं म्हणत होते की सर प्रत्येक न्यूज तुम्ही एक्सप्लेन वगैरे करून सांगत चला ना. म्हणजे जसं कालच्या लेक्चरमध्ये पहा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं एक आर्टिकल सोडलेलं होतं. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर अगदीच जे RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी होती, त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याबद्दलचं एक होतं. त्यानंतर जे एक्सचेंज पॉलिसी आहे त्याबद्दलचे 2-3 आर्टिकल मी कालच्या लेक्चरमध्ये सोडलेले होते. आणि एक शेवटचा होता 2025मध्ये राजकारण कशा पद्धतीचं असेल, कारण 2025 फेब्रुवारी महिन्यामध्ये काय आहेत पहा, दिल्लीचे इलेक्शन आहेत. त्यानंतर शेवटी जाता जाता बिहारचे इलेक्शन आहेत. त्यानिमित्ताने तो आर्टिकल आलेला मी सोडलेला होता. पण विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे की सर आम्ही नवीन आहोत, त्यामुळे प्लीज तुम्ही सर्व आर्टिकल वगैरे एक्सप्लेन करा. तर त्याचं एकच म्हणणं मला थोडंसं सांगायचं आहे पहा, की अगदी पहा आता भुजबळ फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत. मग ही न्यूज आपल्यासाठी खरंच गरजेची आहे का? तर खरंच आवश्यकता नाही. तेच म्हणतोय मी, पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. किंवा कालचं जे RBIचं जे मी म्हटलं की RBIचं करन्सी एक्सचेंज रेट अगदी गरजेचं नाही आहे पहा सध्याला तरी. म्हणजे अगदी ते घेतो मी, वेळोवेळी घेत असतो. रोजचं एकाच गोष्टीवर जर बोललं की मागणी पुरवठा सिद्धांत, आता याच्या पूर्वीच्या आता जे रेग्युलर विद्यार्थी आहेत ना त्यांना माहिती आहे की रुपया का वाढत आहे तिथे, आणि डॉलर का स्ट्रॉंग होत आहे आणि रुपया का वीक होत आहे. तर पहा डॉलर इथून लोक घेऊन जात आहेत, म्हणजे डॉलरची मागणी वाढत आहे. मागणी वाढल्यानंतर आपल्याकडे पुरवठा आहे का डॉलर आपण छापू शकतो का? तर बिलकुल छापू शकत नाही आहे, किंवा आपल्याकडे डॉलर तशा पद्धतीने नाही आहेत. बरोबर आहे. मग डॉलरचा इथं काय झालेला आहे, तुटवडा झालेला आहे. त्यामुळे पहा मागणी इकडे वाढली आणि पुरवठा कमी झाला की अगदीच काय होतं, अगदी पैसे जास्त द्यायला तयार होतात व्यक्ती. आता एखाद्याजवळ $1 असेल, एकच डॉलर आहे आणि 2 व्यक्ती डॉलर विकत घेणारे आहेत. बरोबर. मग पहा हा व्यक्ती काय म्हणतो, मला डॉलर दे, मी तुला किती देतो, ₹100 देतो. भारतीय करन्सी रुपया ती ₹100 देतो. पण दुसरा व्यक्ती काय करेल, मला डॉलर दे, मी तुला ₹200 देतो असं म्हणेल. मग या ना त्यांनी पहा, मला इथं सांगा बरं तुम्ही, रुपया इथं वीक झाला की स्ट्रॉंग झाला? तर अगदी पहा ₹200 जो व्यक्ती देईल ना त्याला आपण डॉलर विकू. मग अगदीच पहा इथं रुपया विक होत असतो. आता हे जे कन्सेप्ट आहेत ना मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी सांगितलेले आहेत. आणि जे काही विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांनी प्लीज सिलेबस तरी कंप्लीट करून या, किंवा रेग्युलर तरी माझ्या क्लासला येण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय तुम्हाला हे न्यूज वगैरे काही समजणार नाहीत.
व अगदी हे पॉलिटिकल ज्या बातम्या आहेत ना, मी त्यांना स्किपच करण्याचा प्रयत्न करतोय. हां, महाराष्ट्राचं इलेक्शन ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस मी नक्कीच यामध्ये इंटरेस्ट वगैरे घेत होतो, तुम्हाला पण सांगत होतो पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने. पण आता मी या बातम्यांना तुम्हाला पुढे घेऊन जात नाही आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर पुढे चला, पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचं इथं परत एकदा निष्पन्न झालेलं आहे पहा. मग या न्यूजला आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे पहा. कस्टडी किंवा मराठीमध्ये त्याला कोठडी म्हणतात. मग ह्या कोठडीमध्ये म्हणजे त्या कोठडीमध्ये काय चेंजेस असतात किंवा या कोठडीचे जे प्रकार आहेत ना, ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. मग यासाठी तुम्हाला जे विद्यार्थी नवीन आहेत ना, त्यांनी प्लीज रेग्युलर राहा. रेग्युलर असल्यानंतरच हे लेक्चर्स वगैरे मे बी तुम्हाला समजतील. आणि आता डायरेक्टली जर तुम्ही आलात, अचानकच रिकमेंड वगैरे झालं, तर तुम्हाला मे बी समजणार नाहीत बातम्या. व मी रेग्युलर एकच गोष्ट 4 वेळा वगैरे घेऊ शकत नाही. आता हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, त्यामुळे मी या न्यूजला स्किप करतो. त्याच्यानंतर पुढे चला, टिपेश्वरमधील वाघाचे 500 किलोमीटर दूर स्थलांतर. ओके, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य. ओके, हे लक्षात ठेवा, टिपेश्वर अभयारण्य कुठं आहे, परीक्षेला येऊ शकेल प्रश्न. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर. मग तेथील एक वाघ आहे, त्या वाघाचं स्थलांतर आता कुठं झालेलं आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये तो आढळून आलेला आहे आता वाघ. मग यामुळे काय होत आहे पहा, पॅनिक होण्याची सिच्युएशन काय आहे तर बेसिकली, तर अगदी वन्य अभयारण्य वगैरे कुठं आहेत आपल्याकडे, बेसिकली जर पाहिलं तर तुम्ही विदर्भ साईडला आपल्याकडे जास्त आहेत. मग त्यांचं स्थलांतर कुठं, मराठवाड्या साईडला होत आहे. ओके, व मराठवाड्यामध्ये वगैरे तेवढं जंगलांचं प्रमाण आहे का, तर बिलकुल अत्यल्प आहे किंवा कमी प्रमाण आहे जंगलांचं, बरोबर. मग अगदीच पहा, त्यामुळे काय होतं, अगदी त्यांना जंगल किंवा त्यांच्या पद्धतीचं जे राहणीमान आहे ना, वाघांना त्यांच्या सोयीचं जे एन्व्हायरमेंट आहे ती इथं मिळू शकत नाही मराठवाडा किंवा अगदीच तुम्ही पश्चिम महाराष्ट्र वगैरे साईड गेलात तर. मग या कारणाने ही थोडंसं आपलं काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा वाघांच्या स्थलांतराचे प्रमाण सध्याला वाढत असल्याने संवर्धन पद्धतीवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे व ते गरजेचं आहे. पहा, त्यांचं जे हॅबिटॅट आहे ना, आता आपण त्यांना अभयारण्य मिळवून दिलेलं आहे ना वाघांसाठी, मग अगदी त्यांना तिथंच संवर्धन करणं गरजेचं आहे. जर इकडे आले ना ते, तर अगदी पहा, जे सिटिझन्स आहेत किंवा जे नागरिक आहेत ना, त्यांना पण धोका, त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो व अगदी वाघाच्या जीवाला पण तिथं धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. आय होप ही न्यूज पण तुम्हाला अगदी समजलेली असेल. आता याच्या पुढे रेडिओ कॉलर वगैरे ते प्रश्न त्याबद्दल विचारले जाणार नाहीत. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज आहे, शरीरावर टॅटू काढल्याने नोकरीस अपात्र ठरवणे अयोग्य. बॉम्बे हायकोर्टाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पहा, आता या कॅन्डिडेटची केस थोडीशी वेगळी आहे. पहा, यांच्या म्हणजे शोल्डरवरती एक टॅटू होता ज्यावरती एन अक्षर वगैरे दिलेलं होतं. पण तर तुम्ही मिलिटरी भरतीचे जर रूल्स पाहिलेत ना, तर त्यामध्ये धार्मिकतेला वाव मिळेल अशा पद्धतीचे टॅटू वगैरे तुमच्या शरीरावरती कुठेही नसणं गरजेचं आहे. ओके, जर नसेल तेव्हाच तिथं हे केलं जातं, अन्यथा तुम्हाला मेडिकल डिस्क्वालिफाय केलं जातं. पण या व्यक्तीने काय केलं होतं पहा, अगदीच लेझर ऑपरेशन करून टॅटू काढलेला होता, तरी पण फक्त एक थोडासा डाग होता. त्याला अनुसरून त्यांनी काय केलं होतं, अगदीच त्याच्यावरती म्हणजे अपात्र करण्यात आलेलं होतं. मग या अपात्रतेच्या निर्णयाला त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं. मग यावरती बॉम्बे हायकोर्टाने कॅन्डिडेटच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. कारण त्या व्यक्तीने अगदीच किंवा त्या कॅन्डिडेटने काय केलेलं आहे, एकतर एन नावाचं टॅटू त्यांच्यावरती होतं व त्यांनी ते लेझर ऑपरेशन करून पूर्ण हे केलेलं आहे. फक्त एका डॉटसाठी तुम्ही तसं करू शकत नाही, असं बॉम्बे हायकोर्टाचं तिथं काय आलेलं निर्देश आलेला आहे. आता ही न्यूज सांगण्याची का गरजेची आहे पहा, तर आपल्यापैकी जे विद्यार्थी वगैरे त्यांनी पण म्हणजे जर टॅटू वगैरे असेल व ते धार्मिकतेचं असेल ना, तर तो निर्णय तुम्हाला लागू होऊ शकत नाही. ओके, त्यामुळे अगदी जर शक्य झालं तर तुम्ही पण तशा पद्धतीने टॅटू मिटवण्याचा प्रयत्न केला तरच बेटर असेल कदाचित. ओके, तर ही न्यूज तुम्हाला लक्षात घेणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर पुढे चला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुब्रमण्यम. ओके, राम सुब्रमण्यम, सॉरी. आता लास्ट म्हणजे मागच्याच आठवड्यातील न्यूज आहे, DY चंद्रचूड यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी बसवण्याची सूत्र आहेत असं म्हणत काय टेलिग्राम चॅनलवरती भरभरून तसे मेसेज येत होते पहा. पण त्या दरम्यानच्या काळात पण मी ही न्यूज घेतलेली नव्हती, बरोबर आहे. मग आणखीन परत सांगण्याचं माझं कारण नेमकं तेच आहे की जोपर्यंत न्यूज परिपूर्णरित्या बिल्डअप होत नाही ना, तोपर्यंत आपण त्या न्यूजला वेटेज देणं गरजेचं देऊ शकत नाही. आता प्रॉब्लेम काय होतं पहा, ते संपूर्ण फेक न्यूज आहेत. ओके, व फेक न्यूजच्या जमान्यामध्ये जर तुम्ही अशाच पद्धतीने DY चंद्रचूडलाच NHRM पदी बसवलेलं आहे असं जर तुम्ही समजलात ना, तर प्रॉब्लेम काय होणार आहे, तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये जाता तिथं न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांचं पण नाव असतं व खाली जस्टिस DY चंद्रचूड यांचं पण नाव असतं. मग दोघांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता व अगदीच तुम्ही DY चंद्रचूड यांचं नाव तिथं देता. मग अगदी त्यासाठीच पहा, जोपर्यंत न्यूज परिपूर्णरित्या बिल्डअप होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीच्या न्यूज तुम्ही डायरेक्टली मनावर वगैरे घ्यायचं नसतं किंवा टेलिग्रामवरती जरी आलेल्या असल्या तरी त्याला तुम्ही लक्षात ठेवायचं नसतं. ओके,
ती न्यूजला अगदी वृत्तपत्रांमध्ये छापून येऊ द्यात किंवा अगदी आपल्याला त्यावरती 100% कन्फर्मेशन येऊ द्यात, मग त्यावेळेसच आपण याला कम्प्लीटरित्या पाहणार असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, वाढलेल्या वनक्षेत्राबाबत आकडे फुगवलेले आहेत असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, पण ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही. पहा, आता जे UPSCला प्रश्न येतील ना ते डायरेक्टली त्या रिपोर्टमधूनच येणार आहेत. आता त्यामध्ये टीका कितीही केली तर आपल्याला काही आवश्यकतेचं नाही आहे ते. ओके, त्याच्यानंतर या रिपोर्टमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, पहा की कॉफी किंवा टीची जी फळबागा आहेत ना त्यांना पण यामध्ये समावेश आहे का, त्यांचा यामध्ये समावेश आहे का, तर बिलकुल यस. आता पहा, कॉफी प्लांट असतील किंवा टी प्लांट जे असतील ना ते पूर्ण असं डोंगरावरती असेल तर ना पूर्ण हिरवळ अशा पद्धतीने दिसतं. पहा, त्यामुळे पण कदाचित फॉरेस्ट एरिया आपला वाढलेला आहे असं तज्ञांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. पण आपल्याला यामध्ये डीपली जायचं नाही आहे व UPSC पण असं सेंट्रल गव्हर्नमेंटवरती टीका करा असा प्रश्न विचारला जात नाही. त्यामुळे आपण काय करायचं आहे, जे आहे त्याला आपण एक्सेप्ट करूयात व पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. डन. त्याच्यानंतर पनामा कालवा ताब्यात घेण्याचे ट्रम्प यांचे सुतोवाच. आता पनामा कालवा कुठं आहे हे तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये घ्यायचं आहे. ओके, बाकी ट्रम्प घेतल्यानंतर त्याचं काय करतील हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. पनामा कालवा कुठं आहे हे प्लीज तुम्ही एकदा मॅपिंग करून घ्या. डन. त्याच्यानंतर पहा, अटक केली तेव्हा पोलिसांनी कळवले नाही. आता हे कितवा आर्टिकल आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे. पण अगदी तुम्हाला माहिती असेल, एखाद्या व्यक्तीला जर अटक केली तर पोलिसांना त्यांना 24 तासाच्या आत कुटुंबियांना सांगणं गरजेचं असतं. पण या केसमध्ये तसं झालेलं आहे का सोमनाथच्या केसमध्ये, तर बिलकुल झालेलं नाही आहे. उलट त्यांना पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याचा तिथे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अगदीच पहा, पोलिसांकडूनच खून झाल्याचं इथं बेसिकली आपल्याला सांगता येतं. व अगदी जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यामध्ये पण आपल्याला काय दिसलेलं आहे, मारहाणमुळे त्यांचा खून झालेला आहे. ओके, त्यामुळे याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. पहा, ओके, आय होप हे पॉईंट सर्व काही तुम्हाला समजत असतील. डन. त्यानंतर लोकसत्ता विचार. आता ही पहिली बाजू मांडण्यात आलेली आहे जे की मी स्किप करत आहे. पहा, त्यानंतर आजचं संविधानमान. मानवी हक्कांचा हमीदार. भारतात ऑक्टोबर 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ही कायदेशीर मात्र बिगर संवैधानिक संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. कायदेशीर मात्र बिगर संवैधानिकचं मी काल काय म्हटलं होतं, अकॉन्स्टिट्युशनल किंवा असंवैधानिक म्हटल्यानंतर संविधानामध्ये ज्याचा उल्लेख नाही अशी बॉडी जी असेल त्याला आपण असंवैधानिक म्हणतो. पण ही कायदेशीर बॉडी आहे, म्हणजेच काय, स्टॅट्युटरी बॉडी आहे. ओके, स्टॅट्युटरी बॉडी. तर स्टॅट्युटरी बॉडी म्हणजेच काय, एखादा ऍक्ट करून ही बॉडी बनवण्यात आलेली असेल त्याला आपण स्टॅट्युटरी बॉडी असं म्हणतो. मग कोणता कायदा करण्यात आला ते पाहूयात आपण. तर पहा, जगभरामध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा 1948 मध्ये झालेला होता, बरोबर. मग त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाने 1992 साली एक परिषद घेतली. पहा, कुठे, पॅरिसमध्ये. मग त्या पॅरिसच्या परिषदामध्ये त्यांनी काय म्हटलं की आता आपल्याला काय करायचं आहे, एक बॉडी तयार करायची आहे व प्रत्येक राष्ट्रांनी त्यावरती संमती दर्शवणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं. मग त्यामध्ये मानवी हक्कांच्या रक्षणासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या 1992 पॅरिस परिषदमध्ये. ओके, हा पॉईंट समजला. मग त्याचाच परिणाम म्हणून भारत सरकारने ऑक्टोबर 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आला. आय होप हा पॉईंट समजला. 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आला व तिचा उल्लेख संविधानात करू शकला नाही, कारण आपलं संविधान कधी बनलेलं आहे, 1950 सालीच बनलेलं आहे. ओके, त्यावेळेस 1948 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला होता. ओके, पण आपण त्याला संविधानामध्ये दर्जा दिलेला नव्हता. त्यामुळेच आपण 1992ला जी पॅरिस परिषद झाली त्याचाच परिणाम म्हणून 1993ला आपण काय केलं, पहा, एक कायदा तयार केला व मानवी हक्क आयोग आपण तिथं स्थापन केलं भारतामध्ये. ओके, भारत सरकारने कायदा करून ही बॉडी तयार केलेली आहे. त्यामुळे आपण याला कोणती बॉडी म्हणतो, स्टॅट्युटरी बॉडी म्हणतो किंवा कायदेशीर बॉडी आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर पहा, राज्य पातळीवर पण मानवी हक्क आयोग काम करतात. यासाठी पहिलं राज्याने याचं अंमलबजावणी केली व 2001 साली महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना केली व महाराष्ट्र राज्य सरकारने ह्या पहिल्यांदा एक्सेप्ट केलेलं होतं. त्यामुळेच आपण पुरोगामी महाराष्ट्र आहे हे आपण उदाहरणास्वरूप दाखवून दिलेलं आहे. ओके, पहिले राज्य महाराष्ट्र होते. राज्य पातळीवर मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र होते. हा पॉईंट पण तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर या आयोगाच्या कायद्यामध्ये 2006 साली दुरुस्त्या करून या संस्थेला अधिक बळकट केले गेले. मात्र 2014 पासून या आयोगातील अनेक सदस्यांच्या जागा रिक्त आहेत, तर काही वेळा त्यांच्यावर राजकीय दबाव आल्याच्या घटना घडल्या आहेत. या निमित्ताने आज घडीला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग योग्य पद्धतीने कार्य करू शकत आहे का, तर बिलकुल नाही. आय होप पॉईंट समजलेला असेल. मग आता यावरून बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे तर प्लीज एकदा
एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्हाला राज्य मानवी हक्क आयोग जे आहे ते पूर्ण एकदा चॅप्टर तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे. ओके, आता पहा, अगदी आपलं 30 मिनिटाचं लेक्चर असतं. या 30 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी संपूर्णरित्या तुम्हाला देऊ शकत नाही. ओके, आता जे नवीन विद्यार्थी आहेत UPSC किंवा MPSC करणारे, त्यांनी प्लीज एकदा सिलेबस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी सिलेबसमधून थोडंसं पाहून घेणं गरजेचं आहे. पहा, कारण हे जे करंट अफेअर्स आपण डेली म्हणत असतो ना, ते पूर्ण येतं कुठून? बॅकवर्ड लिंकेजेसमधून. म्हणजे सध्याला जे न्यूजपेपरमध्ये येतं त्याला बॅकवर्ड लिंकेजेस म्हणजे पुस्तकामध्ये जाऊन पाहणं अगदी गरजेचं असतं. व पहा, पूर्ण मी तुमचं सिलेबस इथे कंप्लीट करून देऊ शकत नाही, कारण मला पण काहीतरी मर्यादा नक्की आहेत. ओके, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही. त्यानंतर पहा, अब तक 56. आता हा आर्टिकल पण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये मी घेतलेलाच आहे. आता असं का म्हणतोय मी? पहा, तर निर्मला सीतारामन यांनी काय केलं? 95वी काय झाली? 21 तारखेला 95वी GSTची परिषद झाली, बरोबर आहे. मग 55वी GSTची परिषद झाल्यानंतर त्या GSTच्या परिषदेमध्ये पहा, त्यांनी कशावरती टॅक्स लावलेला आहे? GST पॉपकॉर्नवरती. व पॉपकॉर्नवरती टॅक्स लावलं त्याबद्दल चर्चा नाही आहे. तर विनोद काय झालेला आहे? पहा, पॉपकॉर्नला त्यांनी 3 विभाजन केलेलं आहे. पहिलं साधं पॉपकॉर्न, दुसरं काय आहे म्हणजे पॅकेज्ड जर असेल तर त्याच्यावरती 12% टॅक्स आहे. 5% टॅक्स पहा जर साल्टी जर तुम्ही पॉपकॉर्न खात असाल म्हणजे त्याच्यावरती काहीच नाही आहे, तसं जर खात असाल तर तुम्हाला 5%. त्यानंतर तुम्ही जर रॅप केलेलं किंवा म्हणजे एखाद्या पॅकेटमध्ये बंद असलेलं जर पॉपकॉर्न खात असाल तर 12%. आणि त्याला जर म्हणजे कॅरमलाइज्ड जर पॉपकॉर्न ते असेल म्हणजे स्वीट वगैरे त्यावरती लावलेलं असेल तर त्यावरती 18% टॅक्स लावलेला आहे. ओके, या कारणांनी ही GST परिषद सध्याला चर्चेत आली, बरोबर. मग यावरून खरंच UPSC प्रश्न विचारेल असं तुम्हाला वाटत आहे का? पहा, चर्चेला दुसरे भरपूर प्रश्न आहेत, त्यामुळे मी याला स्किप करतोय. व अगदीच तुम्ही 2016 पासूनचे UPSCचे पेपर पहा, त्यामधून तुम्हाला लक्षात येईल की कोणते प्रश्न योग्य आहेत किंवा कोणते अयोग्य आहेत. त्यामुळे पहा, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जर गेलात ना, तुम्हाला म्हणजे ताप वगैरे आली किंवा म्हणजे अगदीच काहीतरी आजार झाला तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टरच्या गोळीवर तुम्ही विश्वास ठेवताना अगदी तशाच पद्धतीने पहा, तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल. हां, आता कधी कधी मी पण चुकतो. पहा, तसं काही नाही की मी हे नाही आहे, मी कधी चुकतच नाही. हां, मी पण चुकतो, परंतु मी करेक्ट करण्याचा नक्की प्रयत्न करतो. पहा, त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आता मी असं का बोलत आहे? कारण खाल खूप कमेंट आलेले आहेत त्याबद्दल. ओके, म्हणजे मला वाटलं की कदाचित हे क्लॅरिफिकेशन वगैरे करणं गरजेचं आहे. आणि जास्त करून विद्यार्थी पहा न्यू स्टुडंट्स आहेत. आता आपले सध्याला सबस्क्रायबर वाढत आहेत, मे बी त्यामुळे कदाचित त्यांना आपली मेथड वगैरे माहिती नाही, त्यामुळे मला हे थोडंसं क्लिअर करणं गरजेचे होत्या गोष्टी. ओके, तर प्लीज जे विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांनी प्लीज रेग्युलर राहा. ओके, एका आजचं लेक्चर बघितला तर डायरेक्टली परवा दिवशीचं बघू नका. आता उद्याच्या पण लेक्चरला काही पॉईंट घेतले जातील, त्यामुळे प्लीज बी रेग्युलर पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्टी नक्की समजतील. व मी कुठं जर चुकत असेल ना तर प्लीज मला सांगा. पण आपली जी मेथॉडॉलॉजी आहे ना, अशाच पद्धतीने मी स्लाईड वगैरे बनवून शिकू शकत नाही, कारण आपल्याजवळ तशा पद्धतीने टीम पण नाही आहे. व मी अगदीच पहा पुरातन पद्धतीचा टीचर आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं सहकार्य तुम्ही नक्की करू शकता. त्यामुळेच म्हटलं याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये म्हटलेलं आहे की विश्वास ठेवू शकता. व मी मृणाल सरांचं नाव घेतलं होतं ते त्यासाठीच की मृणाल सर पहा, इकॉनॉमिक्समध्ये आजसाठी भारत देशामध्ये जर कोणी शिक्षक इकॉनॉमिक्ससाठी बेस्ट असतील तर ते आहेत मृणाल सर. ज्या विद्यार्थ्याचे बेसिक कन्सेप्ट वगैरे योग्य नाहीत पहा, म्हणजे त्याला इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम येतं. आता जसं आपण मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत सांगितलं ना तुम्हाला, ते जर एखाद्या विद्यार्थ्याचे जर वीक असतील ना तर प्लीज तुम्ही मृणाल सरांचे व्हिडिओ आज देखील यूट्यूब चॅनलवरती त्यांचे आहेत, ते पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर मी जास्त करून अर्थशास्त्राचं का घेत नाही आहे, इकॉनॉमिक्सचं करंट अफेअर्स का घेत नाही? पहा, असं नाही की मला येत नाही इकॉनॉमिक्स, माझं मास्टर झालेलं आहे त्यामध्ये व माझं थेसिस सध्याला चालू आहे इकॉनॉमिक्सवरतीच. ओके, त्यामुळे तो कारण नाही आहे. पण UPSCमध्ये जर इकॉनॉमिक्स कोणी शिकवतात तर मृणाल सर. व पहा, मी पण मृणाल सरांकडून शिकतो, त्यामुळे मी म्हटलं ना की UPSCसाठी मृणाल सर फेब्रुवारी महिन्यामध्ये पहा फ्रीचे क्लासेस घेतात. ओके, त्यावेळेस आपण सर्वजण जाऊन तिथे बसूयात ना. मग फ्रीचे क्लासेस मृणाल सरांचे आपण सर्वांसाठी फ्रीमध्ये आहेत, त्यामुळे ते आपण अटेंड करायचे. आता तुम्ही स्वतःहून जास्त हे करू नका. यामुळे तेच म्हणतोय वारंवार की प्लीज विश्वास ठेवा, तुमचे हे काही करंट अफेअर्स मी सोडू देणार नाही. ओके, त्याच्यानंतर खूप माझ्याबद्दल बोललो, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. अलमट्टीची उंची वाढवल्याने पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका आहे का? आता पहा, ही न्यूज 23 ऑगस्ट 2024च्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. ओके, व परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये पण आलेलं होतं, ते मी ऑलरेडी सांगितलं. तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्याला तो मिळाला नाही किंवा मिळत नसेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये, मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करेन. डन. त्याच्यानंतर पुढे चला. तर पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. नेक्स्ट आहे आजचं इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमध्ये पण त्याच बातम्या येतात. आता अगदीच तुम्हाला थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करावाच लागेल आहे. ओके, तर पहा, ही बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची. आता अगदीच पहा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवापेक्षा कमी नाहीत, अशा पद्धतीने आता निर्जा चौधरी यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर अगदीच पहा, यांनी थोडंसं हायलाइटेड पार्ट आहे इथे, शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर अरेस्ट दिल्डिके, आता हा लेख गिरीश कुबेर सरांनी लिहिलेला आहे व खाली पहा, द रायटर इज एडिटर इन लोकसत्ता. आता लोकसत्ताला हा लेख ऑलरेडी येऊन गेलेला आहे की देवेंद्र फडणवीस हे CM झाल्यानंतर त्यांच्यासमोर कोणत्या कोणत्या चॅलेंजेस आहेत व ते चॅलेंजेस आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिले की पहा, त्यांनी समिती बसवलेली होती, लाफेर कर्व वगैरे तुम्ही आठवा. मग खरंच सांगतोय, प्लीज रेग्युलर राहा. तुम्ही रेग्युलर राहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व गोष्टी समजतील. असं डायरेक्टली तुम्ही जर आलात तर मी पण तुम्हाला हे परत मी एक्सप्लेन करू शकत नाही, सॉरी फॉर दॅट. ओके. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतला जाऊन आले, मान्य आहे. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हा पॉईंट बनू शकतो का? नाही. तुमची एक्झाम कधी आहे? सप्टेंबरमध्ये. तोपर्यंत कुवेतसोबतचे रिलेशन आणि खालीवरी झाले तर मग काय करायचं? त्यामुळे प्लीज इथं पण स्टॉप व्हा. ओके. आता अगदीच खरंच सांगतोय, प्लीज तुम्हाला करंट अफेअर्सचा उगा तुम्ही फुगा बनवून ठेवलेला आहात, परंतु स्टॅटिक सिलेबसवर तुम्ही थोडंसं फोकस करा. म्हणजे सिलेबसवर फोकस करा. सिलेबस जर समजलं ना तुम्हाला, न्यूज कोणती महत्त्वाची आणि कोणती नॉट IMP हे सर्व गोष्टी तुम्हाला समजून जातील. त्यानंतर झाकीर हुसेन यांच्याबद्दलचा लेख आलेला आहे. आता UPSC खरंच झाकीर हुसेन यांच्याबद्दल प्रश्न प्रिलिमला येऊ शकतील डिटेलमध्ये, पण ते आपण प्रिलिमसाठीचं फॅक्ट आपण वाचलेलं आहे ना, मग तुम्ही त्यांच्यावरती त्यांचं जीवनी वगैरे असं परीक्षेला प्रश्न UPSC विचारत नाही. प्लीज जास्तच मी बोलतोय, आता मी थांबणारच आहे. ते म्हणजे खरंच गरजेच्या न्यूज नाही आहेत. त्यानंतर पॉलिटिक्स परत आलं. आता एक थोडंसं आणखीन एक सांगण्याचा किंवा थोडंसं तुमचं 5 मिनिट घेण्याचा प्रयत्न करेन. जे इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता न्यूजपेपर असतात ना, ते कोणासाठी असतात पाहता? सामान्य व्यक्तीसाठी आहेत. ते फक्त UPSC ॲस्पिरंटच वाचावं असं त्यांचा काही अजेंडा आहे का? तर बिलकुल नाही आहे. सामान्य जनतेसाठी हे न्यूजपेपर असतात. मग त्या सामान्य जनतेमधून जे काही UPSCचे ॲस्पिरंट आहेत ना, त्यांना ही न्यूजपेपर पाहून घ्यावं लागतं की आपल्यासाठी काय गरजेचं आहे. मग ते काम करतो आपण. ओके. मग अगदीच पहा, सामान्य व्यक्तीसाठी ते दुसऱ्या बातम्या गरजेच्या असतील. आता RSS आणि BJP कशा पद्धतीने हँड टू हँड घेऊन कशा पद्धतीने पुढे त्यांचा अजेंडा वगैरे चालतं, हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. पण आपल्यासाठी ते गरजेचं आहे की UPSC करत असताना? तर बिलकुल नाही. तुमच्यासाठी काय गरजेचं आहे? तर रूल ऑफ लॉ, संविधान, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके. बाकी ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे ते नक्कीच वाचू शकतात. तरीही यामध्ये जर काही चेंजेस हवे असतील किंवा यामध्ये काही सजेशन्स असतील ना, तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. फक्त एक माझ्या साईडने करण्याचं तुम्हाला आवाहन करेन की प्लीज रेग्युलर राहा. तुम्हाला संपूर्ण पॉईंट्स आगामी काळात नक्की समजून जातील. धन्यवाद.